Hello everyone. Today we'll be discuss about the intestinal obstruction or intestinal obstruction defect आपण त्याला बोलू शकतो. आजचा आपला टॉपिक आहे pediatric health nursing मध्ये. Okay, so first one see the salivary gland, mouth, okay, liver, esophagus, stomach, pancreas, gallbladder, small intestine, appendix, rectum, and anus and large intestine. Okay, so this will be happen in your large intestine and small intestine, that is called as the intestinal obstruction. Introduction of intestinal obstruction, it is a potential for serious condition which is intestinal block. Okay, the blockage may be either partial or complete, occurring at the one or more locations. Both the small intestine and the large intestine, called as the colon, can be affected. When a blockage occurs, the food and drink cannot pass through the body. Obstruction are serious and need to be treated immediately. They may be even require energy, okay, surgery. Okay, so that time what happens, it is a serious condition, it should happen in your intestinal. It is a, there are the two type of the intestinal obstruction. It is a blockage of partial blockage is intestinal obstruction, and complete blockage of intestinal obstruction is there. So then after that the intestinal obstruction, it is happen in large intestine and small intestine. Okay, that is called as the colon. Okay, so after that the blockage occurs in the when the food is not passed to the in our body or lower GI tract system. Okay, so that is a serious condition. It is a treatment of the immediately surgery of the patient. Okay, या ठिकाणी सिरियस कंडिशन आपण त्याला बोलू शकतो इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शनमध्ये. ओके, त्यामुळे काय होणार, जे ब्लॉकेज होणार, दोन टाईपचे ब्लॉकेज, जसं की पार्शियल ब्लॉकेजसुद्धा होऊ शकतो आणि आपलं कम्प्लिटली ब्लॉकेजसुद्धा त्यामध्ये होऊ शकतो. मग त्यामुळे काय होणार की जे पण आपले स्मॉल इंटेस्टाइन लार्ज इंटेस्टाइनमध्ये जे कोलन आहे ते प्रॉपरली पास करणार नाही तुमचं फूड किंवा तुमचं ड्रिंक किंवा तुमचं फ्लुइड. ओके, टू द लोअर जी आय ट्रॅक सिस्टममध्ये. त्यामुळे काय होणार की तुम्हाला लवकरात लवकर इमिडिएटली या ठिकाणी त्याची ट्रीटमेंट तुम्हाला रिक्वायर्ड असते. ॲज पर लाईक दॅट इट्स नॉट मेडिकल ट्रीटमेंट अँड डायरेक्टली सर्जिकल ट्रीटमेंट इज टू बी देअर. ओके, definition of intestinal obstruction, it is a partial or complete blockage of the bowel that resulting in the failure of intestinal content, that is to pass through the content. ओके, यामध्ये काय आहे की इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन हे पार्शियल पण असतं आणि कम्प्लिटली सुद्धा असतो. ओके, ब्लॉकेज ऑफ द बाउल दॅट इज रिझल्टिंग इन द फेल्युअर ऑफ द इंटेस्टिनल कंटेंट. ओके, त्या ठिकाणी पार्शियल ब्लॉक होणार किंवा कम्प्लिटली ब्लॉक होणार. ओके, ब्लॉक झाल्यामुळे काय होणार, मेकॅनिकल जी ॲक्शन आहे जी फूड वगैरे पास करण्याची ती त्या ठिकाणी स्टॉप होणार. ओके, लोअर जी आय ट्रॅकमध्ये प्रॉपरली प्रोव्हाइड होणार नाही किंवा लोअर जी आय ट्रॅकमध्ये ते पास होणार नाही. ओके, त्याला आपण बोलतो इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन. टाईप ऑफ इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन म्हणजे काय, मेकॅनिकल ऑब्स्ट्रक्शन, फंक्शनल ऑब्स्ट्रक्शन. ओके, दोन टाईपचे मेकॅनिकल ऑब्स्ट्रक्शन या ठिकाणी आहे. मेकॅनिकल ऑब्स्ट्रक्शन म्हणजे काय, मेकॅनिकल ऑब्स्ट्रक्शन मे बी कॉज बाय अन ऑक्लशन ऑफ द ल्युमेन ऑफ द इंटेस्टाइन ट्रॅक फॉर प्रेशर ऑन द इंटेस्टिनल वॉल्स. Example are interception, okay, polypoid hernia and abscess. ओके, या ठिकाणी मेकॅनिकल ऑब्स्ट्रक्शन म्हणजे काय होणार की जे पण प्रॉपरली मेकॅनिझम ऑफ होत आहे. ओके, त्या ठिकाणी इंटेस्टिनल वॉलमध्ये प्रेशर प्रोव्हाइड होणार. ओके, ल्युमेनमध्ये, त्याला आपण मेकॅनिकल ऑब्स्ट्रक्शन बोलतो. त्याचे एक्झाम्पल आहे की इंटरसेप्शन, पायलोरी स्टेनोसिस. ओके, त्यानंतर हर्निया असेल किंवा ॲब्सेस असेल, तसंच त्याला आपण बोलतो मेकॅनिकल ऑब्स्ट्रक्शन. फंक्शनल ऑब्स्ट्रक्शन म्हणजे काय, इंटेस्टिनल मस्क्युलर cannot be propelled content along the bowel. Example are amyloidosis, muscular dystrophy, endocrine disorders such as diabetes mellitus or neurologic disorders such as Parkinson disease. ओके, हे फंक्शनल झालं. जे पण फंक्शनल ॲक्शन त्या ठिकाणी होणार. ओके, मसल त्यामध्ये कंटेंट प्रोव्हाइड असणार. ओके, बॉल मुवमेंट असेल. ओके, त्या ठिकाणी त्यामध्ये ऑब्स्ट्रक्शन किंवा फंक्शनल ऑब्स्ट्रक्शन होणार. इट डिपेंड्स ऑन देअर मसल डिस्ट्रॉफी असेल त्यामुळे सुद्धा होऊ शकतो. एंडोक्राइन डिसऑर्डर असेल किंवा डायबिटीस मेलिटस असेल तर त्यामुळे सुद्धा इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतो. टू टाईप्स आपण बघितले, मेकॅनिकल आणि फंक्शनल ऑब्स्ट्रक्शन. इटॉलॉजी अँड रिस्क फॅक्टर ऑफ द इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन, इट इज ॲबडॉमिनल ऑर पेल्विक सर्जरी when it is caught of adhesion. ओके, समटाईम जर का ॲबडॉमिनल किंवा पेल्विक सर्जरी झाली असेल त्यामुळे सुद्धा ऑब्स्ट्रक्शन होण्याचे चान्सेस त्या ठिकाणी आहेत. ओके, क्रॉन डिसीज असेल. ओके, क्रॉन डिसीज हा ॲबडॉमिनल डिसीज आहे. ओके, त्यामुळे सुद्धा इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन आपल्याला दिसायला बघू शकतो. ओके, कॅन्सर विथ ॲबडॉमन. ओके, समटाईम्स कॅन्सरची सर्जरी झाली असेल ॲबडॉमनची, त्यामुळे सुद्धा समटाईम्स मेकॅनिकल ऑब्स्ट्रक्शन त्या ठिकाणी आपल्याला दिसू शकतो. त्यानंतर पॅरालायटिक इलियस. ओके, स्प्युडो ऑब्स्ट्रक्शन त्याला आपण बोलू शकतो. ट्विस्टिंग ऑफ द इंटेस्टिनल व्हॉल्व्हसेस. ओके, ट्विस्टिंग झालेले असणार मसल्स म्हणजे लाईक दॅट गार्ड टाईपमध्ये झाले असेल त्याला आपण
व्हॉल्व्हलस असं बोलतो. ओके. टेलिस्कोपिंग ऑफ द इंटेस्टाईन. ओके. समटाईम्स इंटरसब्स्ट्रॅक्शन असं. ओके. त्यामुळे सुद्धा इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन होऊ शकतो. डायव्हर्टिक्युलायटिस. ओके. इम्पॅक्ट फेसेस. त्यानंतर नॅरोइंग ऑफ द कोलन आणि ॲक्सिडेंट. समटाईम्स ॲक्सिडेंट झाला असेल त्यामुळे सुद्धा इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन आपल्याला बघायला दिसून येऊ शकतो. ओके. आता या ठिकाणी इंटरसब्स्ट्रक्शन आपण बघणार. लार्ज इंटेस्टाईन कोलन, स्मॉल इंटेस्टाईन एलियम. ओके. या ठिकाणी इंटरसब्स्ट्रक्शन आपण या ठिकाणी बघू शकतो कशामुळे होऊ शकतो. ओके. पॅथोफिजियोलॉजी ऑफ द इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन. इट इज अ ब्लॉकेज ऑफ द इंटेस्टाईन. ओके. इंटेस्टाईनमध्ये ब्लॉकेज झालं. इम्पेअरमेंट ऑफ द पॅसेज मटेरियल थ्रू आउट द बॉवेल. ओके. इम्पेअरमेंट म्हणजे ब्लॉकेज ऑफ मसल झाल्यामुळे पास होत नाही प्रॉपरली. पण फूड मटेरियल असेल किंवा फ्लूइड असेल थ्रू द आपल्या लोअर बाउलमध्ये. ओके. ब्लॉकेज रिझल्ट इन द डिस्टेन्शन ऑफ द प्रॉक्सिमल इंटेस्टाईन, नेक्रोसिस अँड परफोरेशन ऑफ द बावेल. ओके. त्यामुळे काय होऊ शकतं, ऑब्स्ट्रक्शन त्या ठिकाणी फॉर्म होऊ शकतो. ॲक्टिवेशन ऑफ द लोअर अँड सिस्टमॅटिक इन्फ्लॅमेटरी प्रोसेस. ओके. रिस्पॉन्सेस इन द ट्रान्सलोकेशन अँड द बॅक्टेरियल थ्रू आउट द वॉल ऑफ द इंटेस्टाईन. ओके. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन आपण या ठिकाणी बघणार आहेत. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन व्हॉट हॅपन इन दॅट जसं की ॲबडोमिनल फुलनेस. ओके. ॲबडोमिनल फुलनेसमुळं म्हणजे गॅस लाईक फॉर्म झाला असणार आपल्या बॉडीमध्ये. त्यामुळे सुद्धा आपण आयडेंटिफाय करू शकतो की इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन या ठिकाणी आपल्याला दिसून येतात सिम्टम्स. ॲबडोमिनल पेन. ओके. समटाईम्स पेशंट विथ सिव्हिअर ॲबडोमिनल पेन असेल किंवा क्रॅम्प असेल, ॲबडोमिनल क्रॅम्प असेल, त्यामुळे सुद्धा हे आपल्याला सिम्टम्स त्यामध्ये पेशंटमध्ये दिसायला भेटतात. ब्रीथ ऑर्डर. ओके. त्यानंतर कॉन्स्टिपेशन आपल्याला त्या ठिकाणी दिसणार की नॉट पास प्रॉपरली स्टूल. ओके. जे पण आपण डायजेस्ट करणार ते नॉट डायजेस्ट प्रॉपरली. डायरियासुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येऊ शकतो. 2 to 3 एपिसोड किंवा 3 to 4 एपिसोड इन 1 डे. वॉमिटिंगसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकते. समटाईम्स जे फूड मटेरियल आहे किंवा फ्लुइड्स आहेत ते नॉट पास झाले असेल प्रॉपरली टू द लोअर GI सिस्टममध्ये. दॅट इज अ कॉल्ड ऑफ द वॉमिटिंग त्याला आपण म्हणू शकतो. ओके. त्यानंतर आहे की कॉन्स्टिपेशन किंवा फिवर विथ चिल्स आपल्याला सुद्धा त्या ठिकाणी बघायला भेटू शकतात कॉन्स्टिपेशनमध्ये. फेल्युअर टू पास स्टूल इन केस ऑफ द पॅरालायटिक इलियस. ओके. पॅरालायटिक इलियस जर का असेल तर त्यामुळे काय होऊ शकतो, फेल्युअर ऑफ द स्टूल पास तो प्रॉपरली नाही करू शकत. ओके. त्याचं पण एक सिम्टम्स आहे आपला कॉन्स्टिपेशनचं. अब्सेन्स ऑफ फ्लॅटस असेल. ओके. फ्लॅटस जे मसल आहे ते अब्सेंट असल्यामुळे फटिकसुद्धा होऊ शकतो. ओके. प्रेझेंट असणार पेशंटमध्ये. जॉईंट पेनसुद्धा पेशंटमध्ये बघायला भेटू शकतो आपल्याला. ओके. हे झाले आपले क्लिनिकल मॅनिफेस्टेशन ऑफ इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शनचे. आता आफ्टर दॅट आपण चेक करणार आहे डायग्नॉस्टिक इव्हॅल्युएशन ऑफ इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन. थ्रू आउट द हिस्ट्री अँड फिजिकल एक्झामिनेशन आपण चेक करणार लाईक दॅट जे पण पाल्पेशन असणार आहे. ओके. डीप पाल्पेशन. ओके. आपण त्या ठिकाणी चेक करणार आहे. इन्स्पेक्शन असणार आहे, पाल्पेशन, परफ्युजन. ओके. त्या ठिकाणी ऑस्कल्टेशन आपण बॉल अँड ब्लॉडर जे पण ऑस्कल्टेट करणार. ओके. प्रॉपर हिस्ट्री कलेक्शन आपल्याला करायची की हेरिडिटरी फॅक्टर अफेक्टेड आहे का. ओके. समटाईम्स स्पेशल अगोदरसुद्धा झालेलं आहे का. ओके. त्या ठिकाणी आपल्याला मदर्स लॉस आहे का. ओके. या ठिकाणी आपल्याला इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शनची हिस्ट्री आणि फिजिकल एक्झामिनेशन चेक करायचं आहे. ॲबडोमिनल एक्सरे आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे आणि CT स्कॅन आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे पेशंटचा. ओके. कंप्लीट ब्लड काउंट आपल्याला त्या ठिकाणी CBC करायचा आहे. ओके. सेरम इलेक्ट्रोलाइट चेक करायचे, अमायलेज आणि ब्लड युरिया नायट्रोजन आपल्याला त्या ठिकाणी टेस्ट फॉर्म करायचे. ओके. बेरियम एनेमा देऊन आपल्याला इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शनचे चेक करायचं आहे. ओके. बेरियम एनेमा आपण सुद्धा देऊ शकतो फॉर द पासिंग ऑफ स्टूल. ओके. सिग्मॉइडोस्कोपी आपण करू शकतो किंवा कोलोनोस्कोपी आपण कोलोनोस्कोपीसुद्धा आपण त्या ठिकाणी करू शकतो फॉर द डायग्नॉस्टिक इव्हॅल्युएशन. ओके. आता या ठिकाणी मेडिकल मॅनेजमेंट आहे आणि सर्जिकल मॅनेजमेंट आहे. मेडिकल मॅनेजमेंट मीन्स लाईक दॅट कोलॅबोरेटिव्ह केअर लाईक ट्रीटमेंट इन्व्हॉल्व प्लेसिंग अ नॅसोगॅस्ट्रिक ट्यूब throughout the nose into the stomach or the intestinal to the relief of the abdominal distension or vomiting. आपल्याला NG ट्यूब या ठिकाणी इन्सर्ट करायची आहे आणि जे पण आपण फ्लुइड देणार आहे. ओके. किंवा फूड मटेरियल आपण त्या ठिकाणी देणार आहे तरी आपल्याला डायरेक्टली आपल्याला लिक्विड फॉर्ममध्ये द्यायचं आहे डायरेक्टली टू द पेशंट ॲबडोमनमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पास करायचं आहे. ओके. NG ट्यूब ट्रीटमेंट आपण त्याला बोलणार. बिफोर सर्जरी फॉर इन्फ्युजन दॅट कंटेन्स नॉर्मल सलाईन सोल्युशन पोटॅशियम शुड बी गिवन टू द मेंटेन फ्लुइड आणि इलेक्ट्रोलाइट बॅलन्स. ओके. त्या ठिकाणी आपल्याला प्रॉपरली मेंटेन ठेवायचं इलेक्ट्रोलाइट्स इम्बॅलन्स. समटाईम्स पेशंटला डिहायड्रेशनसुद्धा होऊ शकतं किंवा पेशंटच्या बॉडीमधलं फ्लुइड लॉससुद्धा होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला प्रॉपरली इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स प्रॉपरली मेंटेन ठेवायचं. सिग्मॉइडोस्कोपी मे बी सक्सेसफुल reduce a sigmoidic volvulus. Okay. Colon decompression or catheter may be passed through the partial obstruction
area via the colonoscope to the decompress the bowel before surgery. ओके, सिग्मॉइडोस्कोपी करायची आहे. ओके, कोलोनोस्कोपी आपल्याला प्रॉपरली करायची आहे फॉर नो एनी पास ऑफ द ऑब्स्ट्रक्शन. त्यानंतर सर्जिकल मॅनेजमेंट आपण या ठिकाणी बघू शकतो. कॉन्स्ट्रिक्टिंग द बँड्स फॉर द आयडेशन आर फाउंड मे बी नेसेसरी टू द descent of all. Okay, after the bowel and to the anastomus the remaining segments. Temporary colostomy is also done and later than the patient is better physical condition then the resection and anastomus of the bowel may be performed. Okay, sometimes जर का पेशंटची कंडिशन बॅड आहे पण पेशंटला आपल्याला सर्विससुद्धा प्रॉपर मेंटेन गुड हेल्थ ठेवायची असल्यामुळे आपण त्या ठिकाणी कोलोस्टॉमी त्या ठिकाणी आपण करू शकतो. का कोलोस्टॉमी केल्यानंतर समटाईम्स जर का सम आपल्याला टेम्पररी मेथड यूज करायची त्या ठिकाणी समटाईम जर का आपण कोलोनोस्टॉमी केली त्या ठिकाणी जे पण वेस्टेज ऑफ मटर आहे ओके फेसेस वगैरे असेल ते डायरेक्टली थ्रू द कोलॉनच्या बाहेर पडणार. ओके, मग त्यामुळे आपण बेटर कंडिशनसुद्धा पेशंटची जर का ठीक झाली असेल तर मग आपण आफ्टर दॅट आपल्याला ॲनास्टॉमॉसिस करायचं आहे पेशंटच्या बॉवर ब्लडर मुवमेंटसोबत. ओके, ही झाली आपली सर्जिकल मॅनेजमेंट. या ठिकाणी आपण बघू शकतो स्टोमा आपल्याला त्या ठिकाणी फॉर्म करायचं आहे. ट्रान्सवर्स कोलन म्हणजे कोलोस्टॉमीचे 3 प्रकार आहेत. ट्रान्सवर्स कोलन आपण त्याला बोलू शकतो. ट्रान्सवर्स कोलनमध्ये सुद्धा आपण करू शकतो. स्टोमा फॉर्मेशन करूनमध्ये आपण जे पण वेस्ट मटेरियल आहे पेशंटच्या बॉडीतले किंवा स्टमकमध्ये आपण बाहेर काढू शकतो. तर डिसेंडिंग कोलन एक आहे या ठिकाणी तुम्हाला दिसते. सेकंड पार्टमध्ये डिसेंडिंग कोलन आणि थर्ड वन आहे सिग्मॉइड कोलन. ओके, तर आहे रेक्टम आणि ॲनस. या ठिकाणी आपण कोलोस्टॉमी परफॉर्म करतो पेशंटमध्ये. ओके, कॉम्प्लिकेशन काय होऊ शकतात इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शनचे? डिहायड्रेशन आपल्याला होऊ शकतं. ओके, इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटू शकतो. इन्फेक्शन असेल, जॉन्डिस असेल, ओके, परफोरेशन किंवा एक होल असेल इंटू द इंटेस्टाईनमुळे त्यामुळे सुद्धा आपल्याला कॉम्प्लिकेशन बघायला भेटतात. ओके, पेरिटोनायटिस, ओके, पेरिटियम इन्फ्लॅमेशन झालं असेल, सेप्सिस या ठिकाणी प्रेझेंट असेल त्यामुळे सुद्धा आपल्याला कॉम्प्लिकेशन बघायला भेटू शकतो. नर्सिंग असेसमेंट आपल्याला काय करायचे त्या ठिकाणी? नर्सिस असेसमेंट म्हणजे आपला टेक केअर ऑफ हिस्ट्री ऑफ पेशंट, इन्फॉर्मेशन अबाउट द करंट सिम्पटम्स अँड द क्लिनिकल मॅनिफेस्टेशन ऑफ प्रिव्हियस डिसीज कंडिशन. ओके, किंवा समटाईम्स जर का पेशंटला प्रिव्हियसली सिम्पटम्स प्रेझेंट असेल लाईक पायलोस्टेनॉसिसचे असेल, ओके, त्यानंतर ऑब्स्ट्रक्शनचे असेल, ओके, त्या ठिकाणी आपलं असेसमेंट त्या ठिकाणी फर्स्ट वन आपल्याला करायचे. त्यानंतर नर्सिंग डायग्नोसिस आपल्याला त्याला फॉर्म करायचं आहे. ओके, प्लॅन, इंटरव्हेन्शन आणि एक्सपेक्टेड आउटकम आपल्याला त्या ठिकाणी बघायचा. आता हा नर्सिंग केअर प्लॅनचा पार्ट झालेला आहे सर्व. आपल्याला त्या ठिकाणी ॲक्यूट पेन वगैरे रिलेटेड टू ॲबडोमिनल डिस्टेन्शन अँड इन्क्रीज पेरिस्टल्सिस मुवमेंट. ओके, आपला गोल काय असणार त्या ठिकाणी? टू रिलीव्ह पेन करायचं आहे. प्लॅन ऑफ इंटरॅक्शन काय असणार? लेवल ऑफ असेच लेवल ऑफ पेन करायचं आहे. लोकेशन कुठे, इंटेन्सिटी किती आहे पेशंट पेनची किंवा ड्युरेशन किती आहे. ओके, प्रोव्हाइड कम्फर्टेबल पोझिशन फॉर द पेशंट ॲज पर द रेस्टफुल एन्व्हायरमेंट. administer analgesics as advised by the physician order. ओके, एक्सपेक्टेड आउटकम काय? पेन विल बी रिड्यूस. झालं आपला फर्स्ट वन डायग्नोसिस. सेकंड वन डायग्नोसिस आहे नर्सिंग डायग्नोसिस. डेफिशिएंट फ्लूइड व्हॉल्यूम रिलेटेड टू डिक्रीज इन इंटेस्टिनल फ्लूइड ॲब्झॉर्प्शन अँड लॉस ऑफ फ्लूइड सेकंडरी टू वॉमिटिंग. हे आपल्या नर्सिंग केअर प्लॅनमध्ये आपण लिहू शकतो. प्रॅक्टिकल ॲस्पेक्टसाठी ही इम्पॉर्टंट आहे. ओके, गोल ऑफ काय? मेंटेन द फ्लूइड डिफिशियन्सी व्हॉल्यूम. त्यानंतर आहे की प्लॅन काय करणार आपण? मॉनिटर करणार पेशंट साईन ऑफ डिहायड्रेशन असेल किंवा इलेक्ट्रोलाइट इम्बॅलन्स आहे का आपल्याला चेक करायचं आहे त्या ठिकाणी. सेकंड वन इज टू बी देअर द डेफिशियंट फ्लूइड व्हॉल्यूम related to decrease the intestinal obstruction fluid absorption and the loss of fluid in secondary of vomiting. Goal of the nursing diagnosis is the maintain of fluid volume. Plan of interaction, it is a monitor patient for sign and dehydration of electrolyte imbalance. Strict intake output to be recorded and maintained properly. Fluid should be administered as order. Expected outcome for the fluid volume will be maintained. ओके, हे सर्व तुमचे नर्सिंग डायग्नोसिस आहे. हेल्थ एज्युकेशन विल बी प्रोव्हाइडेड फॉर द पेशंट फॉर द सडन पेन ॲबडोमन फॉर ॲडवाइस टू अवॉइड कार्बोनेट बेवरेजेस लाईक दॅट द ड्रिंक्स लाईक सोडा कार्बोनेट ड्रिंक्स असेल. ओके, अवॉइड चेविंग गम्स और सकिंग कॅन्डीज. ओके, कॅन्डीज वगैरे किंवा गम्स वगैरे ते आपल्याला अवॉइड करायचे आहेत. अवॉइड ड्रिंकिंग थ्रू द स्ट्रॉ अँड शिपिंग सरफेस ऑफ द हॉट बेवरेज सुद्धा अवॉइड करायचं आहे. इरिटेबल बाउल सिंड्रोममध्ये काय होऊ शकतं? डिक्रीज इमोशनल स्ट्रेस होऊ शकतो. इन्क्रीज डायटरी फायबर असेल ते इन्क्रीज होणार. गो फॉर हेल्थ चेकअप आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे.
Demonstrate ostomy care including in wound cleaning if colostomy is done. High standard of personal hygiene at the home and environmental sanitation. हेल्थ एज्युकेशन झालं. ओके, त्या ठिकाणी आपला टॉपिक संपला आहे. इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन त्या ठिकाणी आपण बघितलं. फर्स्ट वन इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन म्हणजे काय, ओके, कशामुळे होऊ शकतो, डेफिनेशन आपण बघितली. ओके, डेफिनेशन नंतर आपण बघितले टाईप्स. ओके, हे डेफिनेशन आपण या ठिकाणी बघितली. इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन म्हणजे काय, टाईप्स बघितले. मेकॅनिकल ऑब्स्ट्रक्शन, फंक्शनल ऑब्स्ट्रक्शन म्हणजे काय होतं. त्यानंतर इटोलॉजी बघितली आपण, कोणते कोणते कॉज काय होणार, ओके, किंवा रिस्पेक्टर कोणते त्यामध्ये. ओके, त्यानंतर आपण इंटेस्टाइनल ऑब्स्ट्रक्शन बघितलं, लार्ज इंटेस्टाइनमध्ये आणि स्मॉल इंटेस्टाइनमध्ये काय होणार. ओके, त्यानंतर पॅथोफिजियोलॉजी आपण बघितलं इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शनची. क्लिनिकल मॅनिफेस्टेशन बघितलं आपण इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शनचं. आणि डायग्नोस्टिक इव्हॉल्युशन बघितलं आपण इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शनचं. त्यानंतर मेडिकल मॅनेजमेंट बघितलं, कोलॅबोरेटरी केअर कोणते कोणते आहेत. ओके, त्यानंतर सर्जिकल मॅनेजमेंट बघितलं. त्यानंतर आहे कॉम्प्लिकेशन्स आपण या ठिकाणी बघितले. नर्सिंग असेसमेंट म्हणजे आपण नर्सिंग केअर प्लॅन बघतोय. नर्सिंग डायग्नोसिस वगैरे जे आहे ते 4 डायग्नोसिस, आपण 5 डायग्नोसिस या ठिकाणी आपण लिस्ट केले. ओके, हेल्थ एज्युकेशन आपण त्या ठिकाणी बघितलेलं. ओके, आजचा टॉपिक होता आपला इंटेस्टिनल ऑब्स्ट्रक्शन. जो मला वाटतं सर्वांना समजलं असेल. ओके, थँक्यू.